नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज नांदोशी येथे एक दुसरा एक बैल भव्य दिव्य मैदान संपन्न होत आहे. या मैदानातला 3 मारुती टॉपचे नंदी दाखवणार आहेत. तसेच आजच्या मैदानातील गटाचे लाईव्ह लॉट्स अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनुसार रात्रीच काढण्यात आले आहेत. तर पृथ्वीराज खुटवड यांचा पाहिजा आपला गट क्रमांक 5मध्ये तास क्रमांक 7वरून पाळताना दिसणार आहे. अच्युत ड्रायव्हर यांचा पिस्तूल आपला गट क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 2वरून पाळताना दिसणार आहे. संतोष शेठ तोडकर यांचा सुंदर आपला गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 5वरून पाळताना दिसणार आहे. तसेच चालू सीझनचा बादशाह हिंदकेसरी सचिन आपला गट क्रमांक 10मध्ये तास क्रमांक 6वरून पाळताना दिसणार आहे. त्याच्यानंतर विनायक शेठ लेंगरे यांचा डायमंड आपला गट क्रमांक 17मध्ये तास क्रमांक 3वरून पाळताना दिसणार आहे. तसेच गोटकरांच्या सरजाच्या नावाने देखील गट क्रमांक 21मध्ये तास क्रमांक 4वरून चिठ्ठी आहे. तर या गटात आपला गोटचा सरजा पाळताना दिसू शकतो. यमनदारांच्या राजाच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक 22मध्ये तास क्रमांक 6वरती. या गटात आपला यमनदारांचा राजा पाळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर वाटेगावकरांच्या बादलच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक 22मध्ये तास क्रमांक 6वरती. या गटात आपला वाटेगाव बादल पाळताना दिसू शकतो. तसेच शिरसवडीच्या रायफलच्या नावाने देखील गट क्रमांक 33मध्ये तास क्रमांक 8वरती चिठ्ठी आहे. या गटात आपला रायफल पाळताना दिसू शकतो. तसेच आपल्या सर्वांचा लाडका द्वादश हिंदकेसरी बकासूरच्या नावाने देखील मोहिल शेडुमालांच्या नावाने देखील 3 चिठ्ठ्या आहेत. पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक 1मध्ये तास क्रमांक 4वरती. दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 1वरती. तर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक 44मध्ये तास क्रमांक 8वरती. तर मित्रांनो, आज मोहिल शेडुमालांच्या दावणीतील काही नंदी आपला महाराज बाकासूर हे नंदी पळताना दिसू शकतात. मित्रांनो, अपडेट अशी आहे की वीर यात्रेमुळे बाकासूर पाळणार नाही. तर बघूया प्रॉपर का अपडेट येते. आता मैदानातच समजेल बाकासूर आज येईल की नाही. परंतु चिठ्ठ्या तर निघाल्या आहेत. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.